आमलाकी एकादशी व्रतकथा. नमस्कार भक्त हो. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आमलाकी एकादशी म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. ही एकादशी मोक्ष देणारी आणि सर्व पापांचा नाश करणारी आहे. चला तर मग जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व आणि कथा. पौराणिक कथेनुसार चित्रसेन नावाच्या राजाच्या राज्यात सर्व प्रजा विष्णू भक्त होती. एकदा सर्वजण नदीकाठी आमलाकी एकादशीचे व्रत करत होते. तिथे एक शिकारी आला जो खूप भुकेलेला आणि तहानलेला होता. मंदिरातील भजन आणि एकादशीची कथा त्याने शांतपणे ऐकली आणि भक्तांसोबत रात्रभर जागरण केले. काही काळाने त्या शिकाऱ्याचा मृत्यू झाला. पुढच्या जन्मी तो शिकारी एका राजघराण्यात जन्माला आला आणि एक शूर राजा बनला. एकदा जंगलात शत्रूंनी त्याला घेरले असता त्याच्या शरीरातून एक दैवी शक्ती प्रकट झाली आणि तिने सर्व शत्रूंचा नाश केला. जेव्हा राजा शुद्धीवर आला तेव्हा त्याला समजले की मागील जन्मी त्याने केलेल्या आमलाकी एकादशीच्या जागरणामुळेच भगवंतांनी त्याचे रक्षण केले आहे. भक्त हो, तुम्हीही या आमलाकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय.